4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहिती नाही. राजकारणामध्ये कधी थांबावं माणसानं ठरवलं पाहिजे. शिरसाटांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत असल्याची चर्चा. मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच शिरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध. आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल. सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवारांचा शिरसाटांवर निशाणा. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील. मंत्री नितेश राणेंची धमकी. भंडारा जिल्ह्यामध्ये एका नेत्यानं 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. तर परिणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे, सवाल उपस्थित. पक्षात राहून बेईमानी करणाऱ्यांना घरामध्ये घुसून मारू. भंडाऱ्यामधल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त विधान. सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाडांचा हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप. अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहामध्ये सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा दादांना सवाल. तर कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही. योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू, अजितदादांचं स्पष्टीकरण. राज्यामधील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा. पुढील आठवड्याभरामध्ये सोडत काढणार असल्याची माहिती. दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. दौंड नगरपालिकेमध्ये मतदार यादीवरून राडा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कार्यकर्त्यांचा ठिय्या. जोरदार घोषणाबाजी. भाजपमध्ये इन्कमिंग सुरू. मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी कान टोचले. हे जोपासलेले कार्यकर्ते माझ्या का आता मी तर नाही आहे. तुम्ही नेतृत्व करता. जर या प्रामाणिक कार्यकर्त्याची तुम्ही कदर नाही केली तर जेवढ्या जोराने वरती चालल्या तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. नितीन गडकरींच्या मताशी मी सहमत नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. तर घर की मुर्गी दाल बराबर. बाहेरून आलेले सावजी चिकन. भाजपमध्ये वाढलेल्या इन्कमिंगवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी टोचले होते कान. गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पक्षाचे, पण त्यांच्या मताशी मी काही फार सहमत नाहीये. पक्षामध्ये हा नवा जुना मेळ घालूनच आज राज्यामध्ये पक्षाचा विस्तार होतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार. उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी. नितेश राणेंचं विधान. तुमच्या मनामध्ये जे आहे ते आता तुम्ही सगळं मूडमध्ये या. आणि मला हेही एका शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं, वरिष्ठ नेता आहेत ठाण्याचे, की रत्नागिरीमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे साहेब आलेले तेव्हा आमच्या स्थानिक इकडच्या शिवसेना नेत्यांनी पण स्वबळातच त्यांना सांगितलेलं आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जिथे शक्य आहे तिथे माहितीमध्ये लढण्याचे आमचा प्रयत्न. मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. वादविवाद खेचाखेची नको. पालकमंत्री म्हणून माझी भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. आमचे प्रयत्न सुरू आहेत. एक प्राथमिक बैठक आमची झाली. मी होतो, खासदार नितीन काका होते, अतुल बाबा होते, आमदार महेश शिंदे होते. आमची चर्चा झाली. आमचं एक नक्की ठरलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुती होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं जवळपास निश्चित. मंगळवेढ्यामध्ये शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठरल्याप्रमाणे व्हावं. शिवभक्तांची मागणी. अमित शहांच्या दौऱ्यामुळे फडणवीसांचा दौरा रद्द. जरांगेंच्या हस्ते अनावरण करावं. शिवभक्तांची मागणी. सांगलीच्या जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू. गोपीचंद पडळकरांनी कारखान्याबाबत केले होते आरोप. यंदा कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, दिला होता इशारा. यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहीण लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण. जिल्ह्यामध्ये 3,700 लाडक्या बहीण लाभार्थी महिला अपात्र. 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा.